हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे दुकानदारीन मनीषा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉटनचे सुंदर असे प्रिंटेड ब्लाउज पीस दाखवणार आहे। ह्या ब्लाउजचे एकूण 10 कलर असणार आहेत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर फ्रेंड्स, हे बघा, अशा पद्धतीचे आपले ब्लाउज पीस असणार आहेत। पूर्ण कॉटनचा मटेरियल आहे हा ब्लाउज एकूण 80 सेंटीमीटर आहे। 80 सेंटीमीटरचं मटेरियल आहे हे। मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा। हा जो कलर आहे हा गुलाबी कलर आहे, गुलाबी रंगाचा हा ब्लाउज पीसचं मटेरियल आहे बघा। ठीक आहे, हे अशा पद्धतीने याची ही लांबी रुंदी असणार आहे बघा। ठीक आहे, 80 सेंटीमीटर म्हटलं तरी पण बराचसा मोठा आहे, त्यामुळे प्लस साईजच्या लेडीजला सुद्धा हा आरामात होऊ शकतो। ब्लाउज पीस ह्या मटेरियलमध्ये प्लस साईजच्या लेडीजला व्यवस्थित ब्लाउज होऊ शकतो। तर टेलर चांगला असेल तर एल्बोपर्यंत सुद्धा ह्याच्यामध्ये स्लीव्ज होतील, म्हणजे माझ्यासारख्या लेडीजच्या होऊ शकतील। तर ह्या टाईपचे आपले ब्लाउज पीस असणार आहे। प्रिंट पण बघा एकदम सुंदर आहे, सुंदर असे हत्ती दिलेले आहेत पांढऱ्या कलरमध्ये, आणि त्याच्या बाजूला थोड्याशा म्हणजे छोट्या छोट्या कुयऱ्या दिलेल्या आहेत। अशी ऑल ओव्हर ब्लाउज पीसवरती अशी प्रिंट असणार आहे। दिसायला एकदम सुंदर सुंदर ब्लाउज पीस आहेत हे। कॉटनच्या साडीवरती किंवा कोणत्याही साडीवरती तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज म्हणून तुम्ही हे घालू शकता। तर याचे एकूण 10 कलर आहेत जसं मी म्हणाले तुम्हाला। तर आपण एक एक बघून, एकूण 10 कलर आहेत जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं। त्यातला हा पहिला कलर आपण बघितला तो म्हणजे गुलाबी कलर। आता ह्याचे पुढचे कलर आपण बघणार आहोत। आता हे बघा, मी आता सगळे तुम्हाला ओपन नाही करून दाखवणार ब्लाउज पीस। प्रत्येक ब्लाउज पीसमध्ये वेगवेगळे डिझाईन आलेले आहेत, म्हणजे मटेरियल सेम, क्वालिटी सेम, फक्त जे प्रिंट आहेत आणि कलर ते वेगवेगळे आहेत। आता मागच्या ब्लाउजमध्ये आपण जरा अशी मोठ्या म्हणजे मोठी प्रिंट बघितली, तर ह्या ब्लाउज पीसमध्ये बघा वारली प्रिंट टाईपमध्ये, वारली डिझाईन टाईपमध्ये नाही का प्रिंट आहे याच्यावरती बघा। फिश, अजून छोटी छोटी झाडं वगैरे नाही का, अशी प्रिंट आहे। हा जो कलर आहे हा मरून कलर आहे याचा। ठीक आहे, मरून कलर याच्यातला। त्याच्यानंतर हा जो आहे हा ब्लू कलर आहे बघा। ह्याच्यावरती पण जी प्रिंट आहे ती एकदम सुंदर आहे, सनई चौघडे। त्याच्यानंतर हे असे फ्लावर पॉट वगैरे म्हणता येईल यांना, हे उंट वगैरे आहे त्याच्यावरती। सुंदर अशी जयपुरी स्टाईलची प्रिंट आहे याच्यावरती, छान दिसणार आहे कॉटन ब्लाउज पीस। आता कोणत्या पण साडीवरती तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून यूज करू शकता, भारी दिसतील। कॉटनच्या साडीवरती तर सुरेख दिसतात। हा आपला रेड कलर आहे बघा, ह्याच्यावरती उंट आहेत, उंटाची डिझाईन आहे। जवळनं दाखवते म्हणजे कळेल तुम्हाला। ठीक आहे, हा आपला तिसरा कलर रेड कलर आहे। त्याच्यातला हा जो कलर आहे आपला सेम डिझाईनमध्ये बॉटल ग्रीन कलर आहे, हा बॉटल ग्रीन कलर। ओके, सेम प्रिंट, फक्त कलर वेगळा, मटेरियल तेच। याच्यावरती डीप नेकचा किंवा बोट नेकचा गळा जर शिवला तर उत्तम दिसतील हे बघा। प्रिंट थोडीशी वेगळी, याच्यावरचा कलर पण निळा कलर आहे, आकाशी निळा कलर आहे बघा। ठीक आहे, मोर, हत्ती आणि फुलं वगैरे आहेत, अशा डिझाईन आहे ह्याची। एकदम सुंदर आहे ब्लाउज पीस, मोठ्या साईजच्या लेडीजला सुद्धा होणार आहे। त्याच्यामुळे 80 सेंटीमीटर म्हटलं की कुठेतरी एक वाटतं की बाबा मला नाही होणार, किंवा बरेचसे टेलर जे असतात ते सांगतात की 80 सेंटीमीटरमध्ये होणार नाही ब्लाउज पीस। पण ह्याचे मी तुम्हाला ब्लाऊज ओपन करून दाखवलं सुरुवातीला, जो पहिला ब्लाऊज दाखवला तो लांबी रुंदी अगदी व्यवस्थित आहे, त्यामुळं ब्लाऊज पीस हा होऊ शकतो प्लस साईजच्या लेडीजला पण। हा बघा, हा थोडासा वेगळा आहे, मेहंदी कलर आहे, याला ब्लू कलरचे हत्ती दिलेले आहेत आणि मोर पण आहेत, फुलांची अशी डिझाईन आहे याला। खूप सुंदर वाटतोय बघा हा कलर, एकदम मेहंदी कलरमध्ये हे हत्तींचं ब्लू कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे कॉन्ट्रास्टमध्ये। प्लेन साड्यांना सुरेख सूट होतात एकदम। ठीक आहे,
आता पुढचा जो कलर आहे तो पिवळा कलर आहे, हळकुंड काळपट पिवळा कलर. याच्यामध्ये हरिण आहे, हरणाची आणि मोराची प्रिंट आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम प्रिंटमध्ये हा जांभळा कलर आहे, पर्पल कलर म्हणू शकता तुम्ही याला. जांभळा कलर आहे सेम प्रिंटमध्ये, म्हणजे हरिण आणि मोराची डिझाईन आहे याच्यावरती. अस्तर लावलं तर जास्त दिवस टिकेल, अस्तर नाही लावलं म्हणजे तशी गरज नाही आहे ह्या ब्लाऊजला अस्तर लावायची, पण लावलं तर जरा बरेच दिवस टिकेल हा ब्लाऊज, नाहीतर मग टिपा वगैरे उधळण्याची शक्यता आहे. आणि हा एक शेवटचा जो कलर आहे आपला रामा ग्रीन कलर आहे बघा. हत्ती आणि फुलांची डिझाईन आहे अशी. ठीक आहे, जवळ दाखवते बघा. हत्ती, फुलं, अजून उंट पण आहेत. उंट आहेत हो, उंटांची डिझाईन आहे. हत्ती, फुलं आणि उंटांची डिझाईन आहे. खूप सुंदर सुंदर कलर आहेत, दिसायला पण खूप छान आहे. ब्लाऊज शिवल्यावरती अगदी सुरेख दिसणार आहेत. प्लेन साड्यावरती, कॉटनच्या साड्यावरती खूप जास्त चांगले उठून दिसतील. तसे रेग्युलर साडीवरती पण जे आपण जॉर्जेटच्या वगैरे साड्या घालतो घरगुती, किंवा ब्लाऊज एखादा, म्हणजे हल्ली कसं होतंय की काही काही साड्यांमध्ये ब्लाऊज पीस अजिबात चांगले येत नाहीत. म्हणजे साडी जेवढी चांगली असते त्याचं एक सुद्धा तो ब्लाऊज पीस नसतो, म्हणजे त्याचं कापड क्वालिटी खूप खराब असते. त्यामुळे काही लेडीज जे असतात त्या शिवायला हे होत नाहीत, कारण त्याची क्वालिटी बघूनच शिवावंसं वाटत नाही. आणि शिवण्याचे जे चार्जेस आहेत आपल्याला माहितीच आहेत ते किती आहेत ते. त्यामुळे शिवून पण तो ब्लाऊज पीस जास्त दिवस टिकेल ह्याची काही गॅरंटी नसते. तर अशा साड्यांवरती तुम्ही जर असा ब्लाऊज पीस घेऊन शिवला, ॲटलिस्ट तो दिसायला पण चांगला दिसणार आणि जास्त दिवस टिकेल पण. तर हे बघा, एकदम सुंदर सुंदर ब्लाऊज पीस आहेत, खूप छान छान डिझाईनमध्ये आणि रिजनेबल प्राईजमध्ये आहेत हे. त्यामुळे शिवायला घालायला हरकत नाही आहे. तर आजचे हे ब्लाऊज पीस तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.